नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. तर आज आहे 20 तारीख आणि येत्या 22 तारखेला म्हणजेच सोमवारी घटस्थापना आहे. तर सगळ्यांचीच घरं स्वच्छ करण्याची लगबग चालू असेलच, कारण देवी आईला स्वच्छता खूपच प्रिय आहे. असे म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी घर स्वच्छ करण्याचे काम चालू असेल. येत्या 22 सप्टेंबरला देवीचे आगमन होणार आहे आणि देवी हत्तीवरून येत आहे. जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं ना, तेव्हा तेव्हा येणारं वर्ष हे शुभ जाणार असतं. चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार असतात. तर कोणते शुभ संकेत आहेत ते पाहूयात. जेव्हा जेव्हा देवीचं आगमन रविवारी किंवा सोमवारी होत असतं, तेव्हा तेव्हा देवीचे आगमन हत्तीवरून होत असतं. नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. त्या घटात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य टाकलं जातं. 9 दिवसात सर्वात जास्त उगवणारं धान्य पाहून शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षात कोणतं पीक जास्त येणार आहे याचा अंदाज येतो. 10व्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो. यंदा 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि सांगता होणार आहे 2 ऑक्टोबरला, जे गुरुवारी होणार आहे. गुरुवारी आहे विजयादशमी. विजयादशमीच्या दिवशी देवीचं प्रस्थान होणार आहे. विजयादशमीच्या दिवशी प्रस्थान होत असल्यामुळे मातेचं वाहन हे मानव आहे. देवी मानवी वाहनावर परतणं अत्यंत शुभ मानलं जातं. नवरात्रीमध्ये देवी आई प्रत्येकाच्याच घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते. तर ह्या नवरात्रीमध्ये पाळण्यासाठी काही नियम असतात. ह्या 9 दिवसात कोणीही केस कापू नका, नखे कापू नका, घरामध्ये शांतता पाळा, म्हणजेच भांडण करू नका. आपण ना ह्या 9 दिवसात आपल्याकडून जितके होईल तितके प्रसन्न मनाने देवीची पूजा उपासना करायची आहे. कोणी घटस्थापना करतात, तर कोणी देवीच्या कलशाची स्थापना करतात. कारण प्रत्येकाच्या घरी देवीचा टाक असतो असं नाही. ज्या घरी देवीचा टाक आहे तेच घटस्थापना करत असतात. कसं असतं ना, कुणाच्या घरी टाक असतो किंवा कुणाच्या सासूबाईंच्या घरी असतो, कुणाच्या जाऊबाई घट बसवत असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे देवीचा टाक असतो, आपल्याकडे नसतो. त्यामुळे आपण घटस्थापना करायची की नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तसं पाहायला गेलं तर ज्यांच्या घरी देवीचा टाक आहे, ज्यांच्या घरी देवी कुलस्वामिनीचा टाक आहे, ज्यांच्या घरी देव्हाऱ्यावरती पूर्ण देव आहेत, जे की आपण म्हणतो आपले नाही का कुलदेवी, कुलदैवत असे जे 5 ते 7 देव असतात, ते ज्याच्या घरी आहेत तेच तसं पाहिलं तर घटाची स्थापना करत असतात. माझं जर सांगायचं झालं तर ना, माझ्या घरी माझ्या सासूबाईच घट बसवतात. त्यामुळे मी फक्त अखंड दिवा आणि मंगल कलशाची स्थापना करत असते. सासूबाईंच्या घरी देव आहेत, त्याच्यामुळे सासूबाई घटस्थापना करतात. तर सांगायचंच झालं तर घटस्थापना असो किंवा मंगल कलश स्थापना असो किंवा अखंड दिव्याची स्थापना असो, आपण आपल्या देवघरातील देवांना पहिल्याच दिवशी अंघोळ घालायची आहे. बाकीचे 8ही दिवस त्या देवांना अंघोळ घालायची नाही. हा पूजा करू शकता. आता तुम्ही म्हणाल का, तर त्याच विषयी मी सांगणार आहे. एरवी आपण रोजच देवाची पूजा करतो, देवाला स्नान घालतो, मंदिर स्वच्छ करतो, परंतु नवरात्रीमध्ये हे सगळं नाही करायचं. कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल किंवा तुमच्याही घरी पाहिलं असेल की घटस्थापनेच्या दिवशी देवांना अंघोळ घातली जाते आणि विड्याची पाने अंथरून त्यावरती देवघरातील सर्व देवांना झोपवलं जातं आणि नंतर घटस्थापना केली जाते.
देवांना विड्याच्या पानावरती स्थिर ठेवलं जातं. आपण जो घट आहे बसवलेला, ज्या घटाची स्थापना केली आहे तोही स्थिर ठेवला जातो. आपण त्या घटाला 9-10 दिवस हलवत नाही. फक्त त्याची पूजा करून प्रत्येक दिवशी घटाला माळ लावत असतो. नवरात्रीमध्ये देवी माता, कुलदेवी, नवदुर्गा आपल्या घरात वास करत असते. आपण सर्वत्र स्वच्छता ठेवायला हवी. देवीला प्रसन्न वाटावं, देवीला आपल्या घरात देवीने रमण करावं, तिला एकदम असं प्रसन्न वाटावं, यासाठी घर अगदी स्वच्छ सुंदर ठेवावं. नवरात्रीमध्ये देवी माता, कुलदेवी, नवदुर्गा आपल्या घरात वास करत असते आणि सर्वत्र असं मानलं जातं की देवीच्या शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून देवी देवतांना स्थिर ठेवले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी देवी देवतांना न हलवता स्थिर ठेवले जाते. तर या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये काही नियम पाळायचे असतात. आपल्याला ह्या नवरात्रामध्ये देवांना हात लावायचा नाही. अर्थात पूजा करा, पण देवांना स्थिर ठेवा. ब्रह्मचर्य पाळा. कुणाचा अपमान करू नका. न चुकता देवीची आरती करा. शक्य असल्यास 2 वेळेला तुपाचा दिवा लावा. सात्विक आहार घ्या. नवरात्रीमध्ये मांसाहार, मद्यपान करू नका. केस कापू नका. नखे कापू नका. नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा शक्य तेवढी जास्तीत जास्त प्रमाणात करावी. घरात देवीचा टाक नसला तरी कुलदेवीचा फोटो तरी असावा. नवरात्रीमध्ये कन्यापूजन, होम हवन, देवीची ओटी भरण हे सगळं करणं महत्त्वाचं असतं. दुर्गा सप्तशतीचे पाठही करणं हेही महत्त्वाचं आहे. आपल्याला शक्य होईल तितकी सेवा आपण करू शकतो. शक्य होईल तितके पाठ करू शकतो. म्हणजे कोणी 1 करतो, कोणी 3 पाठ करतं, कोणी 5 पाठ करतं, कोणी 7, तर कोणी 9 दिवस 9 पाठ करत असतं, कोणी नवचंडीसुद्धा करत असतं. तर आपल्याला जसं शक्य होईल तसं आपल्याला हे पाठ करायचे आहेत. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कुंकुमार्चन केलं जातं. तर कुंकुमार्चन म्हणजे काय? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजेच कुंकुमार्चन होय. काही ठिकाणी देवीच्या पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे. देवीचा जप करत 1 चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत वहावे. अथवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे. तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला आजच खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला देवीबद्दल, नवरात्र उत्सवाबद्दल थोडीशी माहिती मिळेल. धन्यवाद.